एनसीईआरटी सिलेबस नुसार दुसरा चॅप्टर कुठला? स्केलार्स अँड वेक्टर्स. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हाही मॅथमॅटिकल टूल्सच्या अंडर येतो. मीन्स फिजिक्स मध्ये जेवढा काही डाटा आहे, जेवढे काही चॅप्टर्स आहेत, ते तुम्हाला जर इझिली समजायचे असतील तर पहिलं तुम्हाला बेसिक मॅथ्स आलं पाहिजे. तो आपण काल पूर्ण केला. आता त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो स्केलार्स अँड वेक्टर्स. आता फिजिक्स मध्ये काही क्वांटिटी स्केलार्स असतील, काही क्वांटिटीज वेक्टर्स आहेत. स्केलार्स पेक्षा ना वेक्टर क्वांटिटी जास्त आहे. सो स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? स्केलार म्हणजे अ फिजिकल क्वांटिटी विच इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड अलोन. ओके. स्केलार्स मध्ये फक्त मॅग्निट्यूड लागतं. ओनली मॅग्निट्यूड. मी कम्प्लीट डेफिनेशन लिहित नाही. ओके. स्केलार म्हणजे काय? जिला फक्त मॅग्निट्यूड आहे, तिला डायरेक्शनची गरज लागत नाही. फॉर एक्झाम्पल मास. सपोज एखाद्या ऑब्जेक्टचं मास मला रिप्रेझेंट करायचंय तर आपण काय म्हणतो? मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज सपोज 5 kg. एखाद्या ऑब्जेक्टचं मास किती आहे? 5 kg. आपण असं कधी म्हणतो का द मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज 5 kg along x axis? द मास ऑफ एन ऑब्जेक्ट is 5 kg along y axis. So in order to complete description of a mass, we do not require its direction. Just magnitude is sufficient. So एखाद्या फिजिकल क्वांटिटीला जर कम्प्लिटली डिस्क्राइब करायचं आणि तिला डिस्क्राइब करायला तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड लागत असेल, मॅग्निट्यूड अलोंग विथ युनिट. केजी हे युनिट आहे आणि 5 काय आहे सांगा? या केस मध्ये मॅग्निट्यूड आहे. राईट. मग फक्त मॅग्निट्यूड आणि युनिटनं काम होतंय तर ती क्वांटिटी कुठली झाली? स्केलार झाली. सो स्केलार क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे? अ फिजिकल क्वांटिटी विच रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड फॉर इट्स कम्प्लीट डिस्क्रिप्शन. ओके. आता स्केलार मध्ये कोण कोण येतं रे? स्केलार क्वांटिटीची नावं सांगा मला. स्केलार एक्झाम्पल्स ऑफ स्केलार. ओके. सो एक्झाम्पल्स बोला. जेवढी तुम्हाला माहिती आहे ती नावं सांगा. पहिलं मास. ओके. नंतर लेंथ. छान. नंतर डिस्टन्स. बरोबर आहे. अजून टाइम पण स्केलार आहे. छान. डिस्प्लेसमेंट स्केलार नाही आहे. डिस्प्लेसमेंट रिक्वायर्स डायरेक्शन. ओके. स्पीड. छान. स्पीड इज स्केलार. बरोबर आहे. टेम्परेचर स्केलार आहे. बरोबर. वर्क पण स्केलार आहे. छान. अजून बोला. इलेक्ट्रिक करंट स्केलार आहे. इलेक्ट्रिक करंट स्केलार आहे. अजून सांगा. राईट. पोटेन्शियल, व्होल्टेज हे पण काय बोला? स्केलार आहे. ओके. प्रेशर स्केलार. पॉवर स्केलार. ओके. अजून कुठली? अजून आठवते का सांगा? डेन्सिटी स्केलार. छान. डेन्सिटी पण स्केलार आहे. व्हॉल्यूम पण स्केलार आहे. राईट. अजून एरिया इज अ वेक्टर. आपण एरिया वेक्टर म्हणून पण बघणार आहोत. अजून बघा. आठवा जरा.